नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. माझ्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 3-4 दिवसापासून दररोजच पाऊस असायचा, परंतु आज मस्त सूर्यदेवाचं दर्शन झालं होतं बरं का. सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर तर आले होते. म्हटलं चला तुळशीची थोडीशी पानं घेऊया. त्यांना खूप पित्ताचा त्रास असेल ना, त्यांनी जर ही काळा चहामध्ये तुळशीची पानं टाकून रोज जर चहा घेतला ना, तर पित्ताचा त्रास खूप कमी होतो, म्हणजे पूर्णच कमी होतो. माझ्या दारामध्ये छोटीशीच जागा आहे, परंतु त्यात अशी 5-7 तुळशीची रोपं आहेत. आता घरात आल्यावर मी ते देवपूजा करत होते. तसं तर देवपूजा रोज माझी मुलंच करत असतात, परंतु आज शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे आज देवपूजा माझ्याकडे होती. मस्त देवांसाठी अशी बाहेरून फुलं तोडून आणली, छान तुळशीची पानंसुद्धा मी आणली होती व छान अशी देवपूजा इथे केली होती. या मूर्त्या आहेत ना, त्या श्री विठ्ठल बिरुदेवाच्या मूर्त्या आहेत. आमच्याकडे अशा मूर्त्या देवघरामध्ये पुजतात. विठ्ठल बिरुदेवाचं मंदिर पट्टणकोडोलीला खूप मोठं आहे व आरेवाडीला सुद्धा खूप मोठं आहे. मी जर गेले ना तर तिथला व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. आज मला इथे थोडंसं तूप बनवायचं होतं. घरात मी दररोज 1 लिटर दूध घेते, त्याची साई फक्त साईच विरजण लावते आणि थोडंसं तूप मला इथे बनवायचं होतं. कारण आता घरामध्ये तूप खायला तर लागतच आणि बाहेरून विकतचं आणून तूप खाण्यापेक्षा आपण घरी केलेलं तूप कधी पण खायला चांगलंच असते. तर असं मी थोडंसंच इथे तूप बनवलं होतं, कारण हे विरजण जर जास्त दिवस ठेवलं तर याचा वास येतो. त्याच्यामुळे मी काय करते, 7-8 दिवस झालं की लगेच याचं तूप करून ठेवत असते. आपल्याकडे काही जास्त दूध नाही बरं का. आपण रतिबाचंच दूध घेतो, परंतु त्याच्यामधूनच असं तूप करते. बाहेरचं विकत आणून तूप खाण्यापेक्षा घरी जर असं तूप बनवलं तर खायला कधी पण चांगलंच आहे. त्याच्यामुळे असं घरात जर आपण तूप बनवलं तर खायला ते कधी पण चांगलंच. विकतचं आणण्यापेक्षा घरचं तुपाची चव खरंच वेगळी असते बरं का. आणि ते ताजं फ्रेश तूप आपल्याला खायला भेटतं. त्याच्यामुळे घरातली आता येते काय, मी दूध अजिबातच याच्यामध्ये विरजण लावलं नव्हतं. फक्त जी साई येते ना दररोज, फक्त साईचंच हे दही मी बनवलं होतं आणि त्या 8 दिवसाच्या साईचं एवढं लोणी निघलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दही ताक हलवून अशा प्रकारे लोणी काढतो. तर जुन्या बायका रवीने ताक घुसळायच्या. एखाद्या तवलीत किंवा एखादं मडकं असायचं, त्या मडक्यामध्ये दही आणि अशा प्रकारे दही टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून समोर एक लाकडी खांब असायचा, त्या लाकडी खांबालाच एक दोरी गुंडाळायच्या आणि परत ती दोरी रवीला गुंडाळायच्या आणि दोन्ही हाताने ती मस्त दोरी फिरवून रवी ऑटोमॅटिक फिरायची आणि छान असं लोणी यायचं. मी ते प्रत्यक्ष बघितलेलं आहे, कारण माझी आजी तशा प्रकारेच लोणी काढायची. आता आपल्याला तर काय असं दोरी किंवा ती रवी आपल्याला जमणारच नाही आहे आणि खरं तर ते पाहायलासुद्धा आता भेटत नाही. आता इथे एवढं लोणी काढून तर तयार झालं आहे. आता हे लोणी मी स्वच्छ 2 पाण्याने छान असं धुवून इथं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या घरच्या विरजणाचं ताक आहे. आता मला याची छान कढी बनवायची आहे. कढी खायला मला खूप आवडते, त्याच्यामुळे मी लगेच इथे कढी करायला घेतली आहे. ताकाची कढी खरंच खूप छान लागते. दह्याच्या कढीपेक्षा आपण जर अशी ताकाची कढी केली तर त्याची चव खरंच खूप छान असते. तर इथे मी लगेच कढईमध्ये तेल टाकून मस्त जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहे. तेल असं छान गरम करायचं आहे व त्यामध्ये जिरे व मोहरी असं छान तडतडल्यानंतर लसूण, मिरची आणि मीठ जे वाटण केलं होतं ते मी यामध्ये लगेच टाकून घेतलं आहे. आता मस्त कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि थोडंसं हळद टाकून जे ताक आणि बेसन एकत्र करून आपण घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा, ताक इथे मी टाकून घेतलं आहे. चवीला मीठसुद्धा टाकलेलं आहे. मस्त या कढीला असा मोहर आलेला आहे. आमच्याकडे असं म्हणतात की कढीला मोहर आला की लगेच गॅस बंद करायचं, नाहीतर कढी फुटते म्हणजे खराब होते. इथे लगेच गॅस बंद केलेला आहे. यासोबत चपाती आणि भात बनवणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.